नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. अंगणवाडी सेविका विषयाची बातमी आहे. राज्यात महायुती सरकारने केलेल्या लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुती सरकारला झाला. मात्र या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया राबवणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी काम केलेले भत्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही. अंगणवाडी सेविका मदतनीस या राज्य सरकारच्या लाडक्या कधी होणार व काम केलेला भत्ता कधी मिळणार अशी विचारणा अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. याबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षा संगीता कांबळे म्हणाल्या, राज्यात सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी तळागाळापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे अहोरात्र काम केले. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रति लाभार्थ्यांमागे 50 रुपये देण्याचे सरकारने घोषित केले. त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी या योजनेचे काम केले. 5 महिने या योजनेतील लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 रुपये सरकारने दिले. पण या योजनेचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कामाचा भत्ता न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून नाराजींचा सुरू आहे. उच्चभ्रू वस्तीपासून ते सर्वसामान्य आणि झोपडपट्टी रहिवाशापर्यंत सर्वांच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून घेतले. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी या योजनेचे काम बंद झाले. राज्यभरातील बहुतांश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हा कामाचा भत्ता मिळावा अशी मागणी संघटनेने यापूर्वी सरकारबरोबर पत्रव्यवहार करून केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आहे. त्यांच्याच काळात ही योजना आली आहे. या योजनेचा बहुतांश फायदा महायुतीमधील सर्व उमेदवारांना झाला. त्यामुळे नव्या सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या थकीत असलेल्या कामाच्या भत्त्याची अंमलबजावणी करून तो लवकर द्यावा अशी मागणी संगीता कांबळे यांनी केली आहे. तर मित्रांनो, ही होती अंगणवाडी विषयक बातमी. असेच नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी व अंगणवाडी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा. धन्यवाद.